आणि आपण आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हा समान नागरी कायदा जाणून घेणार आहोत. मग आता समान नागरी कायदा आणि आंबेडकर जयंती यांचा काय संबंध आहे? बाबासाहेब आणि समान नागरी कायदा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र का घेतल्यात? आंबेडकर जयंती वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. आता आज आपण मेटा गुरुकुलच्या माध्यमातून ही साजरी करत आहोत. आंबेडकर जयंती फक्त 14 एप्रिलला साजरी केली जात नाही. साधारणतः 15 दिवस, महिनाभर हा जयंतीचा महोत्सव चालू असतो. त्या दिवशी आपण याच्यासाठी केलं नाही 14 एप्रिलला की तुम्ही सगळेजण बिझी असाल, त्यामुळे मेटा गुरुकुलनं हा दिवस निवडलेला आहे वीकेंडचा आणि आपल्या पद्धतीनं ही जयंती मेटा गुरुकुल साजरी करत आहे. तर मी मेटा गुरुकुलच्या टीमला पहिल्यांदा शुभेच्छा देतो. मी मेटा गुरुकुलचे आभार पण मानतो की त्यांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी हे बाबासाहेबांचे विचार मांडण्यासाठीच एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं. वेगवेगळ्या विषयावर मेटा गुरुकुल नेहमीच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतं. मग आपण बुद्धापासून इस्रायलपर्यंत असे सगळेच प्रश्न या मेटा गुरुकुलच्या माध्यमातून डिस्कस करत असतो. तर आज सुद्धा आपल्याला एक वेगळा विषय दिलेला आहे आणि वाचन संस्कृती रुजवणं हे मेटा गुरुकुलचं ध्येय आहे. आणि मग त्यासाठी बाबासाहेबांची जयंती हे याच्या एवढं मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळं त्या उद्देशातून मेटा गुरुकुलनं हा आज एक वेगळा विषय ठेवलेला आहे. त्यामुळं आपण बाबासाहेबांचे अनेक डायमेन्शन आहेत. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. कोणी बाबासाहेबांची जयंती वाचून करतं, कोणी बाबासाहेबांची जयंती नाचून करतं. हे वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांची जयंती होत असते. व्याख्यानं ऐकणं आणि त्याचा ज्ञानार्जनासाठी उपयोग करून घेणं हा एक जयंतीचा जुना प्रकार आहे बरं. आणि हा प्रकार जरा दुर्मिळ होत चाललेला आहे. पण मेटा गुरुकुलला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण तो प्रकार पुन्हा एकदा आपण अनुभवत आहोत. आणि हे जरासं हायटेक माध्यम आहे, त्यामुळे तुम्ही घर बसल्या हे व्याख्यानाचा आनंद घेऊ शकतो. मला आत्ता जे इथं कुणी विद्यार्थी असतील त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना वगैरे सांगा, आईबाबांना सांगा आणि त्यांना पण हा कार्यक्रमात जॉईन करून घ्या. आणखीन आपला कार्यक्रम तासभर चालणार आहे. ज्यांना कुणाला आत्ता जेवणाची वेळ चालू आहे तर ज्यांना जेवायचं आहे तर त्यांनी जेवण पण करू शकता, ठीक आहे. किंवा सोबत तुम्हाला पाणी प्यायचंय, चहा प्यायचंय तर ते घेत राहा. आपलं जे आत्ताचा विषय आहे तर तो 8:30 वाजलेले आहेत, त्यामुळे 8 ते 9 असं काही सेशन नाही. आता हे 9:30 पर्यंत चालू शकतं. सो फक्त मिस करू नका. याच्यामध्ये ब्रेक घेण्याचं आपण ठरवूया, परंतु शक्यतो मिस करू नका आणि आपण ह्या सेशनला सुरुवात करूया. आता नेहमीच आपल्याला असं बोललं जातं की समान नागरी कायदा म्हणजे काय? मग समान नागरी कायदा म्हटलं की आरक्षण संपणार आहे का? समान नागरी कायदा म्हणजे वेगवेगळ्या धर्माचं काही आहे का? खूप लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिमांना सरळ करण्यासाठीचा कायदा आहे. खूप लोकांना वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिमांचे विशेषाधिकार संपवण्याचा कायदा आहे. खूप लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे रिझर्वेशन संपवण्याचा कायदा आहे. मी आता गेवराई तालुक्यामध्ये गेलो होतो. तिथं एक सेमिनार चालू होतं आणि तिथं मराठा रिझर्वेशनचं आंदोलन खूप जोशात चालू होतं. आणि माझा व्याख्यानाचा विषय संपल्यानंतर तो एक विद्यार्थी आला आणि तो 12वीचे विद्यार्थी होते. त्यांनी असं सांगितलं की मराठा आंदोलनावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला मिळावं की असं काय नाही वाटतंय, कारण संविधानाचा विषय होता. त्यामुळे त्याला असं वाटलं असेल की माझं मत जाणून घ्यावं. तर त्यानं ते बोललं. तर मी म्हटलं की तुम्हाला काय वाटते, कारण तुम्ही आंदोलन करत आहात. तर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की जर रिझर्वेशन नाही मिळालं तर मग समान नागरी कायदा आला पाहिजे. मग मी म्हणालो समान नागरी कायद्यामुळे काय होईल? समान नागरी कायद्यामुळे सगळ्यांचं रिझर्वेशन जाईल. हा एक वेगळा मुद्दा असतो ना की आम्हाला नाहीच तर मग कुणालाच नाही. तर हा एक मुद्दा म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी एक आणला आणि त्यांचं असं मत होतं की समान नागरी कायदा आला तर मग रिझर्वेशन संपणार. आणि हे खूप लोकांना असं वाटत असतं किंवा काही लोकांना वाटतंय की समान नागरी कायदा म्हणजे काय आहे, तर समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिमांना जे विशेषाधिकार मिळालेले आहेत ते विशेषाधिकार नष्ट करणारा कायदा आहे. आता खूप लोकांना वाटतं की समान नागरी कायदा तर मोदी आणणार आहेत, मग ही तर मोदीची अचिव्हमेंट आहे. मग ते बाबासाहेबांच्या जयंती दिवशी किंवा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा समान नागरी कायदा का बरं आणलाय, तर तुम्ही समान नागरी कायद्याचा विषय का बरं घेताय? पुन्हा या युनिफॉर्म सिव्हिल कोड सोबत हिंदू कोड बिल का जोडले? सो ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आणि तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी जे युपीएससीचे ऍस्पिरंट असतील किंवा जे पालक असतील त्यांना मी पुन्हा सांगतोय की हा विषय परीक्षेपुरता पण मर्यादित नाही. युपीएससीच्या ऍस्पिरंटसाठी येणारे 3-4 वर्ष हा विषय त्यांच्या परीक्षेसाठी आहे.
परंतु पालकांसाठी किंवा सगळ्यांसाठी हा विषय फार आपल्या महत्वाचा आहे. आता आपण एकेका शब्दानुसार जाऊया की युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय. इथं कोड या शब्दाचा अर्थ संहिता होतो, मराठीमध्ये संहिता म्हटलं जातं, आपण कायदा पण म्हणतो त्याला. मग कोड म्हणजे ऍक्ट होऊ शकतं, कोड म्हणजे लॉ होऊ शकतं. त्यामुळे हा एक कायदा आहे किंवा ही एक संहिता आहे. आणि याला युनिफॉर्म सिव्हिल कोड असं का नाव दिले, याच्यातले 2-3 शब्द महत्वाचे आहेत, कारण कोड या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कळालाय. तर महत्वाचे शब्द कोणते आहेत, तर महत्वाचा शब्द आहे कोणता की सिव्हिल लॉ. तर म्हणजे कोड हा एक शब्द महत्वाचा आहे, सिव्हिल शब्द महत्वाचा आहे, आणि तेवढाच युनिफॉर्म हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. तर युनिफॉर्म हा शब्द कुठे वापरतो आपण, युनिफॉर्म हा शब्द कुठे यूज करतो, मला काही जण आन्सर देऊ शकतील का. युनिफॉर्म हा शब्द कुठे वापरतो, युनिफॉर्म हा शब्द वापरताना आपण ऐकत असेल ना, खूप वेळा आपण युनिफॉर्म हा शब्द वापरतो. युनिफॉर्म शब्द कुठे वापरतात, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. व्हेरी गुड. तर स्कूलमध्ये ऐकतो किंवा आपल्या पोलिसांचा युनिफॉर्म असतो, ठीक आहे. कधी कधी हॉस्पिटल्समध्ये असतो, त्यामुळे सगळ्यांना सेम दिसावं याच्यासाठी म्हणून तो युनिफॉर्म शब्द वापरतो. युनिफॉर्म याचा अर्थ आहे की सगळ्यांना सारखं. स्कूलमध्ये का वापरलं जातं, स्कूलमध्ये त्यासाठी वापरलं जातं की विद्यार्थ्याच्या मनामध्ये असा भेद निर्माण होऊ नये. म्हणजे आम्ही इंजिनिअरिंगला असताना आमच्या वर्गामध्ये नांदेडच्याच कलेक्टरचा मुलगा होता, पण आमच्या कॉलेजला युनिफॉर्म असल्यामुळं तर त्याचाही ड्रेस सारखा आणि कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांचाही ड्रेस सारखा. तर ही एक युनिफॉर्म सारखी असण्याची भावना निर्माण व्हावी असा त्या युनिफॉर्मचा उद्देश असतो. बरं, पोलिसांना युनिफॉर्म असतो, नर्सेसना युनिफॉर्म असतो, आर्मीमध्ये युनिफॉर्म असतो. तर युनिफॉर्म म्हणजे सगळ्यांना सारखं. आता या युनिफॉर्म मध्ये सगळ्यांना सारखं दिल्यानंतर सुद्धा थोडेसे भेद केले जातात. उदाहरणार्थ मुलींना युनिफॉर्मचा कलर सारखा असतो, परंतु त्यांना शर्ट किंवा स्कर्ट याच्यामध्ये बदल केले जातात. म्हणजे मुलांना पॅन्ट असेल तर मुलींनी पॅन्टच असावं असं काही नाही, तर मुलींना त्याच्याऐवजी स्कर्ट असू शकतो. टी शर्ट असेल तर त्याच्यामध्ये बदल असू शकतो. तर हे असे थोडेसे बदल असतात, परंतु युनिफॉर्म म्हणजे काय असतं की सगळ्यांना एक सारखं. तर हेच आहे की सगळ्यांना सारखा कायदा असावा, यामध्ये थोडेसे बदल असावेत का हे आपण डिस्कस करणार आहोत. पण एकंदर सगळ्यांना सारखा कायदा म्हणजे युनिफॉर्म कायदा. आता सिव्हिल हा शब्द महत्वाचा आहे. सिव्हिल म्हणजे काय, सिव्हिल म्हणजे नागरी, सिव्हिल म्हणजे दिवाणी. तर नागरी म्हणजे काय किंवा दिवाणी म्हणजे काय हे आपण आता डिस्कस करूया, ठीक आहे. तर दिवाणी हा शब्द तुम्ही ऐकला असेल की दिवाणी न्यायालय असतात, किंवा सिव्हिल म्हणजे नागरी ही प्रश्न असतात. बघा, कायदे 2 प्रकारचे असतात, कायदे फौजदारी असतात आणि कायदे हे सिव्हिल कायदे असतात. म्हणजे कायदे कसे असतात, कायदे एकतर क्रिमिनल स्वरूपाचे असतात किंवा कायदे एकतर सिव्हिल स्वरूपाचे असतात. आता हे जे सिव्हिल स्वरूपातले कायदे आहेत ना, तर ते युनिफॉर्म स्वरूपात आणावं याच्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड येत आहे. मग याचे प्रयत्न कधी सुरू झालेले आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि या सगळ्याच्या पाठीमागं बाबासाहेबांची काय भूमिका होती, कारण ह्या कायदा आणण्याच्या मागे बाबासाहेबांनी काय प्रयत्न केले होते किंवा बाबासाहेबांना कशा प्रकारचा कायदा अभिप्रेत होता, तर हे आपण डिस्कस करणार आहोत. आता सगळ्यांसाठी सारखा कायदा म्हणजे कुणासाठी सारखा कायदा. आता अर्थात आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड भारताच्या बद्दल बोलत आहोत. जर्मनीमध्ये तो कायदा लागू आहे, जगामधल्या अनेक देशांमध्ये तो कायदा लागू आहे. भारतामध्ये हा कायदा लागू आहे का, आणि लागू नाहीये तर मग कोणत्या ठिकाणी लागू नाही, आणि लागू करायचा तर कसा करायचा हे आपल्याला डिस्कस करायचंय. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा. तर नागरी कायदा म्हणजे काय हे एकदा पहिल्यांदा समजून घेऊयात. फौजदारी कायदा म्हणजे समजतंय का, क्रिमिनल कायदा म्हणजे काय समजू शकतंय का तुम्हाला. मला थोडस उत्तर देता का की क्रिमिनल कायदा म्हणजे काय, मला सांगू शकता का क्रिमिनल कायदा म्हणजे काय कोणी, किंवा फौजदारी कायदा म्हणजे काय. पटकन उत्तर द्या, आपण थोडं डिस्कशन करत चलो पुढे जाऊयात. म्हणजे मी चॅट बॉक्स मध्ये बघतोय, उत्तर दिलेत का कोणी, नाही आले अजून उत्तर. नाही, क्रिमिनल लॉ म्हणजे कशा, रूल्स फॉर क्रिमिनल्स.
ओके, म्हणजे काय मराठीमध्ये सांगते का कोणी? फौजदारी कायदे याचा अर्थ काय होतो? एखादा गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी जे कायदे असतात ते म्हणजे क्रिमिनल लॉ, म्हणजे ज्यांनी क्राईम केलेला आहे. क्राईम काय असू शकतो? क्राईमची व्याख्या काही असू शकते. तुम्ही एखाद्याला मूर्ख म्हणालात, ते मनातल्या मनात म्हणालात तर क्राईम नसतो, पण तुम्ही जर त्याच्या समोर बोललात जाऊन तर तो क्राईम असतो. त्यानं तुम्हाला चापट मारली तर तोही क्राईम असतो. त्यानं तुमचा गळा दाबला तर तोही क्राईम असतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाऊन सुंदर आहेत म्हणालात आणि त्या व्यक्तीला जर राग आला तर तोही क्राईम असतो. त्या व्यक्तीनं पण तुम्हाला मारलं की मला सुंदर का बोललास म्हणून, तर तोही क्राईम असतो. तर हे जे सगळे क्राईम आहेत ना, की म्हणजे तो व्हायलन्स असतं किंवा ज्याचं नुकसान होतं, तर ह्या ज्या क्रिमिनल गोष्टी आहेत किंवा एखाद्याचे पैसे पळवणं, वस्तू चोरणं, पुस्तक चोरणं, ठीक आहे, हे सगळे जे क्राईम आहेत यांच्याबद्दलचे जे नियम आहेत की या कायद्याला काय शिक्षा द्यावी, या गुन्ह्याला काय शिक्षा द्यावी, की एखाद्या गुन्ह्याला काय शिक्षा द्यावी याच्या संदर्भात जे कायदे आहेत ना त्याला क्रिमिनल लॉ म्हणतात. त्यामुळे गुन्हा कोण केलेला आहे, गुन्हा कशा स्वरूपाचा आहे, ह्या गुन्ह्याला किती गंभीर शिक्षा झाली पाहिजे, याचे जे सगळे कायदे आहेत ना याला क्रिमिनल लॉ म्हणतात, त्याला फौजदारी कायदा म्हणतात. ओके, तर हा क्रिमिनल लॉ. आता दुसरे काही मॅटर असतात तर त्याच्यामध्ये पण न्याय अपेक्षित असतो. दुसरे काही गोष्टी असतात म्हणजे नागरी कायदे. तर नागरी कायदे म्हणजे काय? जमिनीचे वाद होत असतात किंवा पाणी वाटपा संदर्भात वाद होत असतात. इथं काही क्राईम नसते, म्हणजे कुणाच्या हातून गुन्हा घडलेला नसतो, पण वाद तर असतो की जमिनीचा जो वाटप आहे किंवा जमिनीच्या प्रश्नावरून वाद होत असतात, पाणी वाटपातून वाद होत असतात. उदाहरणार्थ कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यात कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद होत असेल तर याच्या संदर्भात जे कायदे आहेत त्याला आपण सिव्हिल लॉ म्हणतो. दोन भावामध्ये जर जमिनीच्या वाटपावरून वाद होत असतील तर ते सुद्धा सिव्हिल लॉच्या स्वरूपामध्येच येतात. दोन भावामध्ये वेगवेगळ्या कारणावरून जर भांडण झालं तर ते सुद्धा सिव्हिल लॉ मध्ये येतं. आता याच्यावरून तुम्ही विचार करा बरं थोडस, अजून कुठल्या गोष्टी सिव्हिल लॉ मध्ये येऊ शकतात, म्हणजे थोडस लॉजिक अपेक्षित आहे. आता काय करणार आहोत आपण की विषय खूप गंभीर आहे आणि विषय लॉचा आहे, त्यामुळे आपण लॉ मध्ये नाही जाणार आहोत, कारण जेवढं जास्त आपल्याला सोप्या पद्धतीने सांगता येईल तसं आपण सांगणार आहोत, तसं आपण डिस्कस करणार आहोत. पण एक लक्षात घ्या की आपल्याला काही लॉच्या गोष्टी समजून घ्याव्याच लागतील. त्यामुळे मला हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली का हे कळण्यासाठी मी तुम्हाला विचारत आहे की सिव्हिल लॉ म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितली. आता याच्यावरून तुम्हाला काही एखादं उदाहरण सुचतंय का की सिव्हिल लॉ कशाला म्हणावं? जसं की जमिनीच्या वाटपावरून होणारे वाद हे सिव्हिल लॉच्या अंतर्गत येतात, त्याच्यासाठी क्रिमिनल लॉ येऊ शकत नाही. पाणी वाटपाचा मुद्दा सिव्हिल लॉच्या अंतर्गत येतो. तर तसं आणखीन कुठले मुद्दे येऊ शकतात जे की सिव्हिल लॉच्या आधारे येतात, म्हणजे त्याचा निवाडा करायचा असेल, त्याच्या जस्टिस द्यायचं असेल तर ते आपल्याला सिव्हिल लॉच्या नुसार द्यावं लागेल. हा सांगा. मी एक सेकंद वेट करतो बरं. तेजस ना उत्तर दिले डिव्होर्स नावाचं. त्या डिव्होर्सच्या आधी एक गोष्ट असते. डिव्होर्स कधी होतो? डिव्होर्स कधी होतो? पहिल्यांदा डिव्होर्स होत नाही ना. पहिल्यांदा काय होतंय? नाही, माझा प्रश्न असा आहे की डिव्होर्स नंतरची गोष्ट आहे. डिव्होर्सच्या आधी काय होते? डिव्होर्सच्या आधी मॅरेज होते. तर मॅरेज नंतर डिव्होर्स आहे ना, तर पहिल्यांदा मॅरेज. मग मॅरेज कशाला म्हणावं याचे काही नियम असतील का नाही? मॅरेज कशाला म्हणावं याच्या संदर्भात काही नियम आहेत, लक्षात घ्या. की कशाला मॅरेज म्हणावं किंवा कुणी कुणासोबत मॅरेज करावं याचे नियम आहेत, लक्षात घ्या. याचे नियम आहेत की कुणी कुणासोबत मॅरेज केलं पाहिजे.
उदाहरणार्थ 5 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी किंवा 8 वर्षाची मुलगी 2 वर्षाचा मुलगा हे मॅरेज करू शकतात का? नाही करू शकत ना. मॅरेज कुणी केलं पाहिजे? मॅरेज कुठल्या नात्यामध्ये केलं पाहिजे? कुठल्या नात्यामधलं मॅरेज हे व्हॅलिड मानलं जात नाही. त्यामुळे मॅरेज सुद्धा वैध मानाव की नाही, वैध म्हणजे व्हॅलिड मानाव की नाही, त्याच्या संदर्भातले नियम आहेत ना, ते सिव्हिल लॉ मध्ये येतात. इनहेरिटन्स चे लॉ जे आहेत तर ते सुद्धा सिव्हिल लॉ मध्ये येतात. इनहेरिटन्स समजतंय की प्रॉपर्टीचे नियम आहेत ते सुद्धा या सिव्हिल लॉ मध्ये येतात, की वारसा कुणाचा कुणाला मिळाला पाहिजे, या वारशावर कुणाचा अधिकार आहे, त्या वारशातून मिळणारी संपत्ती आहे, त्याच्या संदर्भातले जे नियम आहेत ते सुद्धा सिव्हिल लॉ आहेत. मुलगी आणि वडील यांच्यामधल्या संपत्तीचे जे नियम आहेत ते सिव्हिल लॉ मध्ये येतात. मुलगा आणि वडील यांच्या संपत्तीमधले जे नियम आहेत तर ते या सिव्हिल लॉ मध्ये येतात. तर या सगळ्यांना सिव्हिल लॉ म्हणलं जातं. ठीक आहे. तर बघा की सिव्हिल लॉ म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय. तर जिथं क्राईम नाही परंतु जीवनातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की संपत्ती, वारसा, विवाह यामधल्या ज्या गोष्टी आहेत, यासारख्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, या गोष्टीसाठी जे लॉ आहेत किंवा जे नियम आहेत किंवा जे रेग्युलेशन आहे, कोड म्हणजे काय? रेग्युलेशन. तर जे कोड आहेत तर याला म्हणायचं सिव्हिल कोड. आणि हे सगळ्यांच्यासाठी सारखं करणं किंवा एका देशामध्ये हे सगळ्या समाज घटकासाठी सारखंच असणं याला म्हणायचं युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके. तर हे भारतामध्ये होतं का? त्याच्या अगोदर होतं का? तर भारतामध्ये नाही. तर मग नेमकं काय नाही आता आपण याच्यावर डिस्कस करूया. आता भारतामध्ये नेमकं काय काय सगळ्यांना सारखं नव्हतं हे पहिल्यांदा डिस्कस करूया. सगळ्यांना काय वाटतं युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय आहे? मला काही उदाहरणं सांगा बरं, की म्हणजे सॉरी मला काही उत्तर द्या बरं. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मग त्याच्यानंतर आपण कुठून विषयाला सुरुवात करायची हे सुद्धा डिस्कस करूया. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मला एका ओळीमध्ये उत्तर द्या. नाही, एव्हरीवन म्हणजे कोण तेच विचारत आहे मी. एव्हरीवन म्हणजे कोण? असं थोडं याच्यात अंधारा उत्तर देऊ नका ना. एव्हरीवन म्हणजे कोण? एव्हरीवन म्हणजे कोण? म्हणजे आपल्याकडे भेदभाव कुठल्या स्वरूपात करावा लागतो? हो ना. सिटिझन्स म्हणजे कोण नेमकं? सिटिझन वेगवेगळे असू शकतात ना. हे बघा इथं तुम्ही डिफरन्सेस गृहीत धरले, ज्या अर्थी तुम्ही सगळ्यांना सारखे नियम असावेत म्हणताय. म्हणजे वारसा हक्क सगळ्यांना नियम सारखे असावे, संपत्तीच्या बद्दल सारखे असावेत. ठीक आहे. तर आणखी कोणते कोणते मग नेमकं कुणाला? एक सार्वत्रिक समजूत काय आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दलची सार्वत्रिक समजूत काय आहे? की मुस्लिमांना विवाहाविषयी जे स्पेशल राईट्स आहेत तर ते त्यांचे कमी झाले पाहिजे, किंवा इस्लाममध्ये स्त्रियांना जे कमी अधिकार आहेत ते त्यांना जास्त मिळाले पाहिजे, तेव्हा ते त्यांना बरोबरीचे मिळाले पाहिजे जे की भारतातल्या इतर स्त्रियांना मिळतात. मुस्लिम स्त्रियांना असे कोणते अधिकार नाहीत की जे इतर भारतीय स्त्रियांना आहेत? कारण आज युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? तर मुस्लिम स्त्रियांसाठी एक वेगळा कायदा आहे आणि भारतीय स्त्रियांसाठी एक वेगळा, बाकीच्या रेस्ट ऑफ मुस्लिम भारतीय स्त्रियांसाठी वेगळा कायदा आहे. तर याच कायद्याला एकत्र आणणं आणि जे कायदे हिंदू स्त्रियांना लागू आहेत तर तेच कायदे मुस्लिम स्त्रियांना लागू करणं म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणं, असं आपल्याला आज असं वाटत असतं. हे बरोबर आहे सगळ्यांच्या मते? हे सगळ्यांना ऍग्री आहे ना की मुस्लिम स्त्रियांना काही अधिकार कमी आहेत? ठीक आहे. मग कोणते अधिकार कमी आहेत आपण त्याच्यावर डिस्कस करूया. कोणते अधिकार कमी आहेत की जे हिंदू स्त्रियांना आहेत? इथे हिंदू म्हणजे हिंदू स्त्रियांना आहेत, बौद्ध स्त्रियांना आहेत, ख्रिश्चन स्त्रियांना आहेत, शीख स्त्रियांना आहेत, पारसी स्त्रियांना आहेत, म्हणजे धर्माच्या बाबतीत बोलतोय आपण.
तर या सगळ्या धर्माच्या स्त्रियांना जे अधिकार आहेत तर तेच अधिकार मुस्लिम स्त्रियांना पण मिळाले पाहिजे. असं कुणाला वाटतंय की ते अधिकार मुस्लिम स्त्रियांना पण मिळाले पाहिजे जे की हिंदू स्त्रियांना आहेत ते अधिकार मुस्लिम स्त्रियांना मिळाले पाहिजे असं कुणाला वाटतंय? असं कुणाला वाटतंय? कोणी सांगू शकेल का? त्याच्यास तुम्ही फार उत्तर देताय. तुम्ही सांगा बरं, मुस्लिम स्त्रियांना सगळे अधिकार मिळाले पाहिजे जे की हिंदू बौद्ध स्त्रियांना आहेत असं कुणाला वाटतंय? आता बाबासाहेब, अरे मी आता प्रेझेंट मध्ये प्रश्न विचारला की हे अधिकार कुणाला वाटतंय की हे अधिकार मुस्लिम स्त्रियांना नाही आहेत आणि ते अधिकार मिळाले पाहिजे असं आता कुणाला वाटतंय 2025 मध्ये? का गेल्या 10 वर्षामध्ये ही डिमांड येत आहे की हिंदू युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलं पाहिजे. ठीक आहे, हे आता असं कुणाला वाटत आहे सगळ्यात जास्त? कुठल्या विमेनना वाटत आहे? इंडियातल्या वुमेनना म्हणजे कोणत्या वुमेनला? म्हणजे हिंदू वुमेनला, मुस्लिम वुमेनना, ख्रिश्चन वुमेनला, कुणाला सगळ्यात जास्त वाटत आहे? कुठं? तुमचा अभ्यास नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की मुस्लिम वुमेन रस्त्यावर आल्यात का की आम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करा म्हणून? असं तुम्ही कधी बघितलं की मुस्लिम वुमेन कंटिन्यू डिमांड करत आहेत की हे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणा आमच्यासाठी? कुठले अधिकार नाही आहेत मुस्लिम स्त्रियांना की जे हिंदू स्त्रियांना आहेत? असे कुठले अधिकार आहेत की जे त्यांना पाहिजे आहेत? म्हणजे हिंदू स्त्रियांना असे कोणते विशेष अधिकार आहेत? चांगली गोष्ट अशी आहे आपल्या याच्यामध्ये की आपल्याकडं हे आहे की म्हणजे आपल्याकडं इथं सगळ्याच धर्माचे लोक आत्ता या वेबिनार मध्ये सुद्धा आहेत बरं, आणि त्यांनी सुद्धा आन्सर द्यावं की हे मुस्लिम स्त्रियांना युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे आहे का. हे एक चांगलं आन्सर आलंय की गव्हर्नमेंट वॉन्ट युसीसी. हे आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांना हे युसीसी पाहिजे आहे की त्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे आहे. ओके, त्यांना हे युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे, गव्हर्नमेंटलाही पाहिजे आहे. काही जे सुधारक लोक आहेत त्यांना पण हे युनिफॉर्म सिव्हिल कोड पाहिजे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातला जो बहुसंख्य हिंदुत्ववादी समाज आहे त्यांना पाहिजे आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं की मुस्लिम स्त्रियांना जे राईट्स नाहीयेत ते राईट्स आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या स्वरूपात या स्त्रियांना दिले पाहिजे. असे कुठले राईट्स आहेत की जे मुस्लिम स्त्रियांना नाहीयेत? तर उदाहरणार्थ काय आहे की सगळ्यांचं असं एक मत आहे की मुस्लिम पुरुषांना 4 लग्न करण्याची अनुमती आहे. आता हे सगळीकडे आपल्याला दिसत नाही, म्हणजे फार कमी मुस्लिम गृहस्थ असे आहेत की ज्यांचे 4 लग्न होतात, परंतु बाय लॉ त्यांना ती परमिशन आहे. हिंदू पुरुषांना ही परमिशन नाही, बौद्ध पुरुषांनाही परमिशन नाही, ख्रिश्चन पुरुषांनाही परमिशन नाही. तर ही जी परमिशन आहे तर ती बंद केली पाहिजे असं काही संघटनांना वाटतं आणि गव्हर्नमेंटला पण वाटतं. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड आणावं तर हे असं फक्त मोदी गव्हर्नमेंटला वाटत नव्हतं, हे सगळ्याच गव्हर्नमेंटला वाटत होतं. आता ह्या युनिफॉर्म सिव्हिल कोडची सुरुवात कोण केली भारतामध्ये की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणलं पाहिजे? त्या गोष्टीची सुरुवात कोण केलेली आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणलं पाहिजे? याची सुरुवात कोण केलेली आहे सांगू शकता का? असं उत्तर देत चला. काही उत्तरं चांगली येत आहेत, काही उत्तरं तुमची चुकीची होत आहेत, परंतु तुम्हाला थोडस लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. हे दोन्ही उत्तर पार्शियली बरोबर आहेत. डॉक्टर आंबेडकर, नेहरू यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आणखीन सांगा मला की आणखीन कोण केलं होतं? हे बघा, भारतामध्ये ब्रिटिशांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठी टोकाचे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आपण जेव्हा इतिहास बघतो तेव्हा अर्थातच आपल्याला ब्रिटिशांचा प्रयत्न बघावे लागतात. आणि मग युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज का निर्माण होते कुठल्याही गव्हर्नमेंटला? म्हणजे हे जे रनिंग गव्हर्नमेंट आहे ना त्याच्यासाठीच म्हणून नाही,
कुठल्याही गव्हर्नमेंटसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड असणं हे गरजेचं असतं. बरं, युनिफॉर्म सिव्हिल कोड नव्हतं तेव्हा मग कुठले कायदे होते हे अभ्यासणं फार गरजेचं आहे. आता आपल्या याचा जो उद्देश आहे आजच्या व्याख्यानाचा तो आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अगोदर कुठले कायदे होते आणि मग ते कुठले कायदे कॅन्सल करून हे युनिफॉर्म सिव्हिल कोड आलेलं आहे. मग त्याचं नाव हिंदू कोड बिल का पडलं? तर मुळात त्याचं नाव पहिल्यांदा हिंदू कोड बिल नव्हतं. आता जे युनिफॉर्म सिव्हिल कोड येणार आहे तर त्याचं नाव हे गव्हर्नमेंट सेक्युलर कोड बिल असं ठेवणार आहे, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही. त्यामुळे काय त्याची नावं बदलत जातात. परंतु हे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा शब्द लक्षात ठेवा की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्यासाठी ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड येण्याच्या अगोदर भारतामध्ये अशी कुठली पद्धत होती? आता भारताचा इतिहास आजचा आहे का? नाही. भारताचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. मग तेव्हा संविधान नव्हतं ना. संविधान आपलं कधीपासून झालंय? तर 1950 पासून झाले. मग त्याच्या अगोदर कुठलं कोड बिल होतं, त्याच्या अगोदर कसे नियम होते हे आपण थोड्या वेळात बघणार आहोत. आणि हे फार महत्वाचं आहे. आजचा विषय समजण्यासाठी हे महत्वाचं आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान समजण्यासाठी सुद्धा हा विषय फार महत्वाचा आहे. तर आपण ब्रिटिशापासून सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर आपण ब्रिटिश येण्याच्या अगोदर जे मोगल होते त्यांच्यापासून सुरू करूयात. त्याच्या अगोदर आपण मोगल येण्याच्या अगोदर कोण होते? तर वेगवेगळे राजे होते. काय राजपूत राजे होते. त्याच्या अगोदर आपल्याकडे गुप्त होते, अशोक होते. त्याच्या अगोदर काय होतं? गुप्त, अशोक यांच्या अगोदर काय होतं? कारण प्रत्येक काळामध्ये ना असे नियम लागतातच ना. तुम्हाला सिस्टीम चालवायचे म्हणजे नियम लागतात, रेग्युलेशन लागतात. विवाहविषयक नियम हे आत्ताच आहेत आणि प्राचीन काळात नव्हते असं आहे का? विवाहाचे नियम म्हणजे सिव्हिल कोड, विवाहाचे विषय म्हणजे सिव्हिल कोड, एवढं आपल्याला कळालंय ना. तर मग विवाहाचे विषय नियम जे आहेत ते आत्ता आहेत आणि विवाहाचे नियम हे प्राचीन काळात नव्हते. विवाहाचे नियम हे मोगल काळात नव्हते. विवाहाचे नियम हे शिवाजी महाराजच्या काळात नव्हते. असं थोडंच आहे. प्रत्येक काळामध्ये हे नियम असणार आहेत. ते नियम कसे होते, ते बदलत कसे गेले आणि त्यांचा प्रवास या युनिफॉर्म सिव्हिल कोड पर्यंत कसा झाला हे आपण 20 मिनिटात समजून घेऊ शकतो. ठीक आहे, हे आपण 20 मिनिटात समजून घेऊ शकतो. तर तुम्ही रेडी आहेत ना की या गोष्टीसाठी? आता फक्त काय झालंय की तुम्हाला सुरू करून जवळपास 1 तास झालाय आणि आपल्याला आणखीन 20 मिनिट लागणार आहेत. खरं म्हणजे मला आणखीन 1 तास पाहिजे. ठीक आहे, पण आज पहिल्याच दिवशी जरा जास्त वेळ होईल आणि आपल्याला उद्या पण आहे ना, उद्या पण आहे. सो मी काय म्हणत आहे की 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे का? मला येस किंवा नो सांगा, पण परत लगेच जॉईन व्हा. तुम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक हवा आहे का? कारण फार महत्वाचं आहे. काही जण जा ये करत आहेत, काही जण जा ये करत आहेत, ते करू नका. आणि वाटल्यास 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा की या वेळेला जॉईन करा. तुम्ही एका गावात, तुमच्या घरचे एका गावात असतील तर त्यांनाही सांगा की या आणि हा कार्यक्रम ऐका. ठीक आहे, ऐका, रेकॉर्डिंग पण ऐकता येईल. पण आपण ऐकलं तर चर्चा होत राहील. चर्चेमधून आपल्याला प्रश्न समजतील. ठीक आहे, ओके. कधीपासून सुरू करायचं आपण? हे जे नियम आहेत युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कधीपासून यायला सुरुवात झाली किंवा याची आवश्यकता का भासू लागली, हे कधीपासून सुरू करायचं आपण? सिव्हिल कोडचं स्वरूप आपल्याला समजून घ्यावं लागेल ना. कुठल्या काळापासून सुरू करावं लागेल आपल्याला की ह्या सिव्हिल कोडचं स्वरूप काय आहे? कारण नेहमीच कायदे 2 प्रकारचे असतात. मग तुम्ही आत्ताचा काळ घ्या, अशोकाचा काळ घ्या, शिवाजी महाराजाचा काळ घ्या, बौद्ध काळ घ्या, वैदिक काळ घ्या, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा काळ घ्या. त्या प्रत्येक काळामध्ये 2 कायदे असणार आहेत. एक सिव्हिल कायदे आणि दुसरा आहे तर ते क्रिमिनल कायदे. हे तर क्लिअर आहे ना सगळ्यांना की नेहमीच 2 कायदे असतात. एक फौजदारी कायदा आणि दुसरा आहे तर तो सिव्हिल कायदा. ओके, तर आपण दोन्ही कायद्याबद्दल डिस्कस करूया. क्रिमिनल कायदा आता सध्या वेगवेगळा आहे का भारतामध्ये हे पहिल्यांदा समजून घ्या. क्रिमिनल कायदा जो आहे तर तो आता वेगवेगळा आहे का? मला वेगळा, तुम्हाला वेगळा, स्त्रियांना वेगळा, पुरुषांना वेगळा, हिंदूंना वेगळा, बौद्धांना वेगळा, मुस्लिमांना वेगळा, ख्रिश्चनाला वेगळा, असं काही आहे का क्रिमिनल कायदा? असं आहे का आता भारतामध्ये? सांगा, मेसेज करा. असा कुठल्याही प्रकारचा आता सध्या कायदा नाही आहे. ओके, कायदा जो आहे तर तो सिव्हिल लॉज वेगवेगळे आहेत. मग हे असे सिव्हिल लॉ वेगवेगळे प्राचीन काळात होते का? आता याच्यावर विचार करूयात आपण. याच्यावर विचार करूयात की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सिव्हिल लॉ वेगवेगळा होता का? मोगल जेव्हा होते तेव्हा त्यांच्या काळात वेगवेगळा लॉ भारतामध्ये होता का? त्याच्या अगोदर अशोकाच्या काळामध्ये सिव्हिल लॉ वेगवेगळे होते का?
किंवा ते अशोकाच्या अगोदर जो वैदिक काळ किंवा उत्तर वैदिक काळ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे होते का? अशोकाच्या नंतर गुप्ता पिरियड आलं किंवा इकडे चोल चेर पांड्य असं भारतामध्ये हजारो वर्षाचा इतिहास आहे. याच्यामध्ये सिव्हिल लॉ वेगवेगळे होते की सारखाच होता? म्हणजे प्रत्येक जाती धर्माला वेगवेगळा होता की सारखाच होता? याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय की वैदिक काळामध्ये किंवा उत्तर वैदिक काळामध्ये प्रत्येकाला वेगळा कायदा होता का? तर तिथं क्रिमिनल कायदा वेगळा होता आणि सिव्हिल कायदा वेगळा होता असं होतं का? कारण हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण 1950ला जेव्हा हिंदू कोड बिल आलं तेव्हा असं म्हटलं जातंय की हिंदू कोड बिलमुळे 5000 वर्षाचा कायदा बदलला. म्हणजे हजारो वर्षापासूनचे जे कायदे आहेत तर ते बदलले आणि आपण 1950ला आपण एका नवीन सिव्हिल कोडला सुरुवात केली. आणि ही गोष्ट अर्थात एका दिवसात होत नसते. म्हणजे याच्यासाठी ब्रिटिशापासून जे प्रयत्न झाले त्याच्या अगोदर मोगल काळात काही कायदे होते का? त्याच्या अगोदर मग दुसरे काही कायदे होते का? मध्ययुगीन भारतात काही कायदे होते का? तर आपल्याला हे डिस्कस करायचंय. तर मी तुम्हाला फक्त एवढं विचारतोय की उत्तर वैदिक काळ जे यूपीएससीचे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्या काळामध्ये उपनिषदं लिहिली गेली किंवा ज्या काळामध्ये जो काय साधारणतः रामायण महाभारताचा काळ असं म्हटलं जातं, ज्या काळात हे इपिक तयार झाले, लक्षात घ्या, ज्या काळात हे इपिक तयार होत होते, ज्या काळात जे ऋषी आहेत तर हे असे महाकाव्य लिहित होते, त्या काळामध्ये सिव्हिल लॉ सगळ्यांसाठी सारखा होता का? किंवा क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी सारखा होता का? त्यावेळेस कुठले कायदे होते हे माहिती आहे का आपल्याला? माहिती असेल तर आपल्याला माहिती करून घ्यायचे. ओके. तर त्यावेळेस सगळ्यांसाठी नागरी कायदा सारखा नव्हता. त्यावेळेस सगळ्यांसाठी क्रिमिनल लॉ सुद्धा सारखा नव्हता. तर क्रिमिनल लॉ सुद्धा वेगळा वेगळा होता. आपण पहिल्यांदा क्रिमिनल लॉ कसा वेगळा होता हे समजून घेणार आहोत. पहिल्यांदा हे लक्षात येते का की आपण प्राचीन भारतामध्ये बघत आहोत की प्राचीन भारतामध्ये जर आपण हिंदू धर्माची गोष्ट घेतली तर त्यावेळेस प्राचीन भारताच्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे प्राचीन हिंदू धर्मामध्ये जो क्रिमिनल कायदा आहे तर तो सगळ्यांना सारखा नव्हता. हे वाक्य नोट करून घ्या. ओके. ज्यांच्याकडे वही पेन आहे त्यांच्यासाठी की हा कायदा सगळ्यांसाठी सारखा नव्हता. क्रिमिनल लॉ सुद्धा वेगवेगळा होता. आज क्रिमिनल लॉ कसा आहे? आज क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी सारखा आहे. पण प्राचीन भारतामध्ये हा क्रिमिनल लॉ वेगवेगळा होता. वेगवेगळा होता म्हणजे कसा आहे तर प्राचीन भारतामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशी एक 4 विभागणी केली होती. माझी हायरार्की थोडीशी चुकली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची हायरार्की होती. आणि प्रत्येक लॉला क्राईम जरी सेम असेल तरी गुन्हा मात्र त्याचा वेगळा समजला जाईल आणि त्याची शिक्षा सुद्धा वेगळ्या पद्धतीने देण्यात येईल. हे बघा, क्रिमिनल लॉ प्रत्येक धर्माचे वेगवेगळे आहेत. जसं की इस्लाममध्ये क्रिमिनल लॉ आहे, तसं हिंदूमध्ये सुद्धा क्रिमिनल लॉ आहेत. आणि जुन्या काळामध्ये अर्थातच त्या सजा आहेत तर त्या फार क्रूर असायच्या. पनिशमेंट फार अशी क्रूर असायची. डोळे काढणे, कडेलोट करणे, हातपाय तोडणे ह्या सजा आज आहेत का? अशा प्रकारच्या सजा आहेत का आज? म्हणजे क्रिमिनल साठी अशा प्रकारच्या सजा आहेत का की हातपाय तोडा, डोळे काढा, तापलेल्या तेलामध्ये याला टाकून द्या, अशा प्रकारच्या सजा आज नाहीयेत. पण प्राचीन हिंदूमध्ये होत्या, प्राचीन मुस्लिमांमध्ये होत्या, प्राचीन युरोपमध्ये अशा प्रकारच्या सजा होत्या. आता आपण प्राचीन हिंदू धर्माचा अभ्यास करतात. प्राचीन हिंदू धर्माचा का? कारण भारतामध्ये प्राचीन हिंदू धर्म आहे ना, तर त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण भारतामध्ये आजही मेजॉरिटीमध्ये हाच धर्म आहे. सो प्राचीन हिंदू धर्मामध्ये कशा प्रकारचे लॉज होते तर क्रिमिनल साठी हे वेगवेगळे लॉ होते. जर ब्राह्मण क्रिमिनल असेल, लक्षात घ्या, ब्राह्मण क्रिमिनल असेल त्याच्यासाठी वेगळा लॉ होता. म्हणजे ब्राह्मणाने जर गाय चोरली तर त्याला वेगळी सजा, क्षत्रियाने गाय चोरली त्याला वेगळी सजा, शूद्राने गाय चोरली त्याला वेगळी सजा आणि वैश्याने गाय चोरली त्याला वेगळी सजा. ओके, लक्षात येतंय का? ब्राह्मणाने गाय चोरली त्याला वेगळी सजा, वैश्याने गाय चोरली त्याला वेगळी सजा, क्षत्रियाने गाय चोरली त्याला वेगळी सजा, शूद्राने गाय चोरली त्याला वेगळी सजा. आता ते शूद्र म्हणजे कोण? शूद्र म्हणजे शेड्यूल कास्ट नाही. शूद्र म्हणजे कोण? शूद्र म्हणजे ज्याला आपण आज ओबीसी म्हणतो त्याला तिथं हे म्हणायचे, शूद्र म्हणायचे. शेड्यूल कास्ट या व्यवस्थेमध्ये येतच नाही. शेड्यूल कास्ट म्हणजे चांडाळ, शेड्यूल कास्ट म्हणजे अतिशूद्र. ठीक आहे. आता काही कम्युनिटीज आहेत तर त्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत, म्हणजे त्या शेड्यूल कास्टमध्ये आलेल्या आहेत. आता त्यांच्यासाठी कुठले लॉ आहेत तर ते पण आपण डिस्कस करूया. ओके. पण सगळ्यात पहिल्यांदा तर या 4 याच्यासाठी वेगवेगळे लॉ होते.
आता कसं असेल हायरार्कीज, कसं आहे की मृत्यूदंड याच्यामध्ये आहे, म्हणजे ज्या प्राचीन हिंदू धर्म आहे ना त्याच्यामध्ये मृत्यूदंड आहे. आता हे सगळे कायदे कशानुसार चालवले जायचे, म्हणजे प्राचीन हिंदू धर्मामध्ये जसं आज भारताचं संविधान आहे तर संविधानानुसार आपले लॉ चालतो. इस्लाममध्ये कशाच्या आधारे चालला जातो, कारण आपल्याला इस्लामचा पण अभ्यास करायचा आहे बरं, कारण भारतामध्ये 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत इस्लाम लॉ चालत होता. सो आपल्याला त्याचा पण अभ्यास करायचा आहे. वाटल्या सायमल्टेनियसली आपण दोन्हीचा एका वेळी अभ्यास करूया की इस्लामचा लॉ, कारण तुम्हाला सगळ्यात जास्त इस्लामचंच माहिती असतं. ओके, आता मी सांगतो तुम्हाला इस्लामचं सगळ्यांनाच माहिती आहे. इस्लामचा जो लॉ आहे ते कशानुसार चालतो, पटकन उत्तर द्या. अजून नाही, सगळ्यांनाच माहित आहे हे की इस्लामचा लॉ हा शरियानुसार चालतो. ओके, इस्लामचा लॉ हा शरियानुसार चालतो. आणि मग हिंदूचा लॉ कशानुसार चालतो, म्हणजे हिंदूचा लॉ कशानुसार चालायचा, कारण आता तो त्यानुसार चालत आहे. हिंदूचा लॉ कशानुसार चालायचा तर बघा त्याला धर्मशास्त्र म्हणतात. तर हिंदूचा लॉ धर्मशास्त्रानुसार चालायचा. हे तुम्ही ऐकलं असेल ना की शास्त्रामध्ये हे बोललेलं आहे की शास्त्रानुसार विवाह संपन्न झाला, कारण विवाह संपन्न करण्याचं एक शास्त्र असतं. शास्त्रानुसार विधी झाल्या, जे दफन विधी जे असतात ना त्या शास्त्रानुसार झाल्या, शास्त्रानुसार अमुक गोष्ट झाली, शास्त्रानुसार संपत्तीची वाटणी झाली, शास्त्रानुसार वडिलाची संपत्ती मुलाकडे आली, शास्त्रानुसार राज्याभिषेक झाला, शास्त्रानुसार पदाची नियुक्ती करण्यात आली. तर हे सगळं शास्त्र, तर याला धर्मशास्त्र म्हणतात. तर हे धर्मशास्त्र प्राचीन धर्मशास्त्र होती. वेद हे हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ आहेत, पण वेद हे नियमांचं पुस्तक नाही. वेद हे नॉलेजचं पुस्तक आहे. वेद हे त्यावेळेच्या समाजाची माहिती देतं. वेद हे देवांची स्तुती आहे, ते आध्यात्मिक बुक आहे, नॉलेजचं बुक आहे, पण वेद म्हणजे नियम नाहीत. आता वेदातील काही गोष्टींचा आधार घेऊन धर्मशास्त्र तयार करण्यात आलं का, बिलकुल आलं असणार. परंतु हे धर्मशास्त्र हे वेगळं वेगळं पुस्तक आहे. असे धर्मशास्त्र किती आहेत तर भारतात अनेक असे धर्मशास्त्र आहेत. लक्षात घ्या, अनेक धर्मशास्त्र आहेत, कारण हिंदू धर्म असा खूप विशाल आहे. त्यामुळं भारतामध्ये जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मातले अनेक धर्मशास्त्र आहेत. याच्यापैकी सुद्धा 4 धर्मशास्त्र प्रमुख आहेत. याच्यापैकी 4 धर्मशास्त्र प्रमुख आहेत. ओके, या 4 धर्मशास्त्राला स्मृती म्हणतात. स्मृती म्हणजे संहिता, लक्षात घ्या. म्हणजे आपल्यासाठी स्मृतीचे अनेक अर्थ आहेत, पण आज आपण हे लक्षात ठेवणार की स्मृती म्हणजे कोड आहे, कोडचं पुस्तक आहे. या स्मृतीमध्ये काय सांगितलं असणार की मनुष्यानं रेग्युलेशन कसं केलं पाहिजे, मनुष्यासाठी जे नियम आहेत तर ते नियम, समाजामध्ये वावरताना विवाहाविषयीचे नियम, संपत्तीविषयीचे नियम, वारसा हक्कावरचे नियम, किंवा याच्यामध्ये क्रिमिनल लॉ सुद्धा आहेत. त्यामुळं स्मृती ही एक प्रकारे भारतीय हिंदू धर्माचं संविधान आहे. जसं की जे शरीय आहे तर ते हिंदू धर्माचं संविधान आहे, ते तशाच प्रकारे हिंदू धर्माचं संविधान म्हणजे हे स्मृती. या स्मृती 4 आहेत, म्हणजे तशा बऱ्याच स्मृती आहेत, पण 4 स्मृती महत्वाच्या आहेत. तर नारद स्मृती, पराशर स्मृती, याज्ञवल्क स्मृती आणि मनुस्मृती. आता या 4ही स्मृतीपैकी जी मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती आहे तर ती सगळ्यात जास्त महत्वाची. ती महत्वाची का, कारण ती सगळ्यात जास्त प्रचलित आहे. त्या स्मृतीला सगळेजण फॉलो करत असतात. याच्यामध्ये सुद्धा मनुस्मृती फार फेमस आहे. तर आता या मनुस्मृतीच्या आधारे भारतातल्या सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ चालवले जात होते. तर हाच आधार होता. राज्य बदलत गेली, लक्षात घ्या. गुप्ताच्या जागी चोल आले, चालुक्य आले, ठीक आहे, अनेक राज्य आले, बदलत गेली, परंतु ह्या स्मृती मात्र चालत राहिल्या. मध्ये मध्ये शक आले, कुशाण आले, मग यांनी कुठल्या स्मृती फॉलो केल्या. तर हे शक कुशाण कसे होते, ते आपल्यासोबत असे काही कुठले पुस्तक घेऊन आले नाहीत. तर त्यांचं कसं होतं की भारतामध्ये जर हिंदू धर्म मेन स्ट्रीम मध्ये आहे तर ते हिंदू धर्म ऍक्सेप्ट करायचे आणि मग ते हिंदू धर्मशास्त्रानुसार आपले रूल्स रेग्युलेशन फॉलो करायचे. भारतामध्ये जर बौद्ध धर्म असेल तर ते बौद्ध धर्म फॉलो करायचे. बौद्ध धर्मातले जे शास्त्र आहेत त्याच्यानुसार ते फॉलो करायचे. आता भारतामध्ये बौद्ध धर्म आहे, ते बौद्ध धर्म अर्थातच या स्मृतीनुसार त्या काळात रूल्स रेग्युलेशन चालू नव्हते. तर मग काय करायचं, तर भारतातले जे बौद्ध राजे आहेत त्या बौद्ध राजांनी, म्हणजे अशोक आहे, मिनांडर आहे, हर्षवर्धन आहे, या राजांनी बौद्ध जे संपदा आहे त्याच्या आधारे आपलं रूल्स रेग्युलेशन केलं. म्हणजे त्यांनी अर्थात स्मृतीचे नियम फॉलो केले नाही.
काही जैन राजे आहेत, उदाहरणार्थ चंद्रगुप्त मौर्य हे जैन होते, उत्तर काळात ते जैन झाले. पण भारतामध्ये अनेक लोकांनी जैन धर्म फॉलो केला आहे. तर या राजांनी काय केलं, तर जे जैनामधलं जे तत्वज्ञान आहे त्याच्या आधारे आपलं जी संहिता आहे तर ती बनवण्याचा प्रयत्न केला. पण साधारणतः हा काळ हिंदू धर्माचा जो काळ आहे तर तो बराच काळ टिकलेला आहे. आणि त्याच्यामुळं हिंदू धर्म संहिता आहे म्हणजे मनुस्मृती आहेत त्याच्या आधारेच आपल्या भारतीय समाजाचं नियमन होत गेलेलं आहे. भारतीय समाजासाठी न्याय व्यवस्था ही या स्मृतीवर आधारलेलीच होती. नांदेडमध्ये ना, म्हणजे नांदेड हे मराठवाड्यातलं नांदेड, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा हे जे नाव ऐकतात तुम्ही, ते नांदेड जिल्ह्यामध्ये एक मोरे सर म्हणून खूप मोठे अभ्यासक आहेत. म्हणजे गाव छोटं असलं तर ते अभ्यासक फार मोठे आहेत. तर त्यांनी स्मृतीवर खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांचं मत असं आहे की ह्या सगळ्या स्मृती खूप चांगला दस्तावेज आहे आणि त्या समाजाचं खूप चांगलं नियमन करत होत्या, खूप चांगलं नियमन करत होत्या. पण त्याच्यामध्ये आत्ताच्या काळानुरूप बदल झाले पाहिजे होते, ते झाले नाही आणि म्हणून ते स्मृती बाद झाले. ठीक आहे. आता हे खूप लोकांना म्हणणं मान्य नाही, कारण स्मृती ज्या आहेत तर त्या तेव्हाच खरं म्हणजे संपवायला पाहिजे होत्या, कारण या स्मृतीमध्ये क्रिमिनल लॉ सारखे नाहीत. पहिल्यांदा आपण ते बघूया की ब्राह्मणांसाठी वेगळा नियम आहे. ब्राह्मणांनी जर गाय चोरली तर त्याला वेगळी सजा, किंवा जर शूद्राने गाय चोरली तर त्याला वेगळी सजा. इथे कुणाला सजा जास्त मिळेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. कुणाला सजा जास्त मिळेल? ब्राह्मणाला जास्त मिळेल, एकच गुन्हा असला तरी, का शूद्रांना मिळेल? हो, सांगा ना. सजा कशा असायच्या? पैशाला त्याच्याकडून सुवर्ण मुद्रा घेऊन सोडून दिलं जायचं. म्हणजे त्याने एक गाय चोरली असेल त्याच्याकडून 10 गायची किंमत देऊन त्याला सोडून दिलं जायचं. क्षत्रिय असेल तर त्याला 10 गायी दान देण्याची शिक्षा असायची. शूद्र असेल त्याच्याकडून त्या गायीची किंमत पण घेतली जायची आणि त्याला देहदंडाची पण शिक्षा असायची. देहदंड म्हणजे फटके मारणे, देहदंड म्हणजे त्याला हात किंवा पाय तोडणे, अशा प्रकारच्या देहदंडाची पण सजा असायची. आणि जर ब्राह्मणाने जर तसा अपराध केला गाय चोरण्याचा, तर ब्राह्मणाला त्या महिन्याची किंवा त्या दिवसाची दक्षिणा द्यायची नाही, अशा प्रकारची सजा असायची. देहदंड किंवा मृत्यूदंड त्यावेळेस होते. म्हणजे मनुस्मृतीमध्ये मृत्यूदंड आहे. मृत्यूदंड समजतो ना, म्हणजे त्याला जिवंत मारणं, एखादा गुन्हा केला असेल तर त्याला जिवंत मारणं ही सजा मनुस्मृतीमध्ये आहे. म्हणजे शूद्रांनी काही गुन्हा केला तर त्याला जिवंत मारण्यात येईल. वैश्यांनी काही गुन्हा केला, म्हणजे त्या तशा स्वरूपाचा गुन्हा केला तर त्याला जिवंत मारण्यात येईल. शूद्रांनी गुन्हा केला त्याला जिवंत मारण्यात येईल. क्षत्रियाला त्याला जिवंत मारण्यात येईल. तो गुन्हा कुठल्या स्वरूपाचा आहे याचं स्मृतीमध्ये दिलेलं आहे. पण ब्राह्मणाला मात्र अशा प्रकारचा मृत्यूदंड नाही. ब्राह्मणाला जर मारायचं असेल तर काय आहे, तर मनुस्मृतीमध्ये काय आहे की गवताचा ब्राह्मण करायचा, दर्भ म्हटलं जातंय, की गवताचा ब्राह्मण करायचा आणि त्या ब्राह्मणाला फाशी द्यायची आणि अशा तऱ्हेनं त्याची सजा अंमलात आणली जायची. मग हे नियम आणखीन प्रखर बनत गेले. क्राईम कशाला मानावं, हे क्राईम कशाला मानलं जावं, आणि ह्याचे सुद्धा नियम असतात. कारण बघा, मी आता तुम्हाला म्हटलो ना की मला सुंदर म्हटलं ना कोणी, तर तो माझ्यासाठी क्राईम नाही. मला जर कोणी सुंदर म्हटलं तर ते मी खुशच होईन ना. असंही कोणी मला सुंदर म्हणत नाही तर माझ्यासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. पण एखाद्या व्यक्तीला राग येऊ शकतो ना. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर जाऊन म्हटले, ठीक आहे, ती व्यक्ती जर स्त्री आहे आणि तिला जर तुम्ही म्हटले सुंदर आहे म्हणून, तर तिला चांगलंच वाटल्याची गॅरंटी नाहीये. ठीक आहे. त्यामुळे क्राईम कशाला मानावं ह्याची एक व्याख्या करावी लागते ना. तर तसं क्राईम कशाला मानावं याची सुद्धा व्याख्या. अरे, ऑडिओबल आहे का बेटा? एक मिनिट. राहुल सर, ठीक आहे, ठीक आहे, ओके. हा, हे बघा, ते सिस्टीमला मी स्वतःला सुंदर म्हणून घेतलेलं आवडलं नाही. तर मी फक्त ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सांगत होतो तुम्हाला की गुन्हा हा असा असू शकतो की काय वाटेल, म्हणजे
प्रत्येक गुन्ह्याची वेगळी व्याप्ती असू शकते. तर मनुस्मृतीमध्ये गुन्हा कशाला म्हणावं हे सुद्धा दिलेलं आहे, की या गोष्टीला गुन्हा म्हणावं. ठीक आहे, हे बघा, शूद्र आणि वेदाचं अध्ययन करणं हा मनुस्मृतीमध्ये गुन्हा मानलेला आहे, म्हणजे वेदाचा अभ्यास करणं हा गुन्हा मानलेला आहे. तर अशा स्वरूपाचे गुन्हा आहेत. पैशाने चोरी करणे हा गुन्हा म्हटलेला आहे. क्षत्रियांनी कुठले गुन्हे क्षत्रियांनी काय करणं गुन्हा मानावं याची यादी दिलेली आहे. सो हे सगळे क्रिमिनल लॉ आहेत आणि ते सगळ्यांसाठी वेगवेगळे आहेत. आता सिव्हिल लॉ काय आहेत? सिव्हिल लॉ सुद्धा वेगवेगळे होते. क्षत्रियांसाठीचा सिव्हिल लॉ वेगळा, ब्राह्मणांसाठीचा सिव्हिल लॉ वेगळा, किंवा जे शूद्र आहेत त्यांच्यासाठीचा सिव्हिल लॉ वेगळा. तर हे सिव्हिल लॉ कसे होते? वारसा हक्काविषयीचे सिव्हिल लॉ होते. तर क्षत्रियांच्या वारसा हक्काचे लॉ सगळ्यात महत्वाचे होते. का बरं? कारण त्यांच्या वारसा हक्काने त्यांना जमीन मिळायची, आणि ते नियम अशा अर्थात असे होते की तिथं मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद होता, की मुलींना या वारसा हक्कामध्ये कुठल्याही प्रकारचा पार्टिसिपेशन नव्हतं, की मुलींना वडिलांची संपत्ती मिळायची नाही, मुलींना वडिलांचं नाव मिळायचं नाही, मुलींना वडिलांचं गोत्र मिळायचं नाही, मुलींना वडिलांचं राज्य मिळायचं नाही. तर या सगळ्या गोष्टी मुलांच्या बाबतीत असंच होतं का, की सगळ्या मुलांना वडिलांचं राज्य मिळायचं असं होतं का? हे तुम्हाला माहित आहे ना, ज्या गोष्टी माहित आहेत त्या डिस्कस करत आहोत. सगळ्या मुलांना राज्य मिळायचं का? नाही. व्हेरी गुड श्रीलक्ष्मी, तुझी मराठी खूप छान होत आहे. ओके, तर सगळ्या मुलांना मिळायचं नाही, कोणाला मिळायचं श्रीलक्ष्मी? कोणाला मिळायचं? तर फक्त मोठ्या मुलांना राज्य मिळायचे. लक्षात घ्या, मोठ्या मुलांना राज्य मिळायचं. म्हणजे जो वडिलांचा ज्येष्ठ पुत्र आहे, एल्डर सन आहे, एल्डर सन, ठीक आहे, नॉट डॉटर, एल्डर सन आहे, तर त्याला तो वारसा मिळायचा. तर अशा प्रकारे स्मृतीमध्ये सिव्हिल नियमांचं रेग्युलेशन होतं. आणि हे कधीपर्यंत चालत आला? हा खूप काळ चालत आला. लक्षात घ्या, आपण शिवाजी महाराजांच्या काळातले सिव्हिल नियम बघतो की शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्यावरून वाद झालेले आहेत. हे लक्षात घ्या, की शिवाजी महाराजांचं राज्य कोणाला मिळावं? संभाजीराजाला मिळावं का राजाराम महाराजाला मिळावं? तर राजारामाला काय मिळावं? तर त्याच्यासाठी मंत्र्यांचं काय म्हणणं होतं की राजाराम महाराज आहेत तर ते पट्टराणीचे मुलगा आहेत, कारण शिवाजी महाराजांच्या सोबत जे पट्टराणीचा अभिषेक असतो तो सोयराबाईंना झालेला आहे, आणि मग ते त्यांचे मुलगा आहेत म्हणून त्यांना राज्याभिषेक मिळाला, त्यांना शिवाजी महाराज राज्य मिळालं पाहिजे. आणि संभाजी महाराजांच्या पक्षाच्या म्हणण्याचं काय होतं की संभाजी महाराज हे शिवाजी महाराजचे वडील मुलगा आहेत, ज्येष्ठ मुलगा आहेत, आणि त्यांना ते राज्य मिळालं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, शिवाजी महाराजच्या काळामध्ये जी संहिता चालू आहे तर ती कोणती आहे? लक्षात येते ना, ते सुद्धा धर्मशास्त्रच चालू आहे. आणि हे धर्मशास्त्र म्हणजे काय? तर या धर्मशास्त्र म्हणजे स्मृती आहे. त्याच्यामध्ये दोनच स्मृती महत्वाच्या आहेत, मनुस्मृती आणि याज्ञवल्क स्मृती. म्हणजे राज्य बदलत होती. गुप्ताच्या जागी चोल येत होते, चोलाच्या जागी मराठ्यांचं एम्पायर येत होतं, राजपुतांचं राज्य येत होतं, परंतु ह्या स्मृती चालू होत्या. याच्यामध्ये एक महत्वाचा बदल मुस्लिम आल्यानंतर झाला, की मुस्लिम आले आणि मुस्लिमांनी भारतामध्ये जवळपास सगळ्या भागावर राज्य केलेलं आहे. याच्यामध्ये बघा की त्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर राज्य केलेलं आहे. मोगल आहे दक्षिण भारतामध्ये नव्हते, पण दक्षिण भारतामध्ये बहामनी एम्पायर होतं, म्हणजे निजामशाही, आदिलशाही सगळे मुस्लिम सत्ता होत्या. मग या काळामध्ये या काळात राज्य कसं चालवलं जायचं? तर मुस्लिमांनी शरियानुसार राज्य चालवलं. ओके, मुस्लिमांनी शरियानुसार राज्य चालवलं आणि त्यांनी मग क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी सारखा केलं. इथं हा पहिला बदल आहे, कारण मुस्लिम सत्ता आल्यानंतर त्यांनी क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी सारखा केला. आता मुस्लिमामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत, की म्हणजे वर्ण सिस्टीम मुस्लिमामध्ये नाही, त्यामुळे क्रिमिनल लॉ तिथं सगळ्यांसाठी सारखे होते. इथं बदल हा केला त्यांनी की मुस्लिम आणि नॉन मुस्लिम यांच्यासाठी वेगळा कायदा केला. साहजिकच आहे ना, की जर मुस्लिम असेल तर त्यानं जर क्राईम केला असेल तर त्याच्यासाठी जी विटनेस आहे तो मुस्लिमच असला पाहिजे, त्याच्यासाठी विटनेस नॉन मुस्लिम चालणार नाही. हा त्या काळातला कायदा होता. म्हणजे कायदे बदलत जातात, लक्षात घ्या. हे मी सांगतोय ना तुम्हाला, काय चालू आहे आपलं, चालतंय का? की क्रिमिनल लॉ सुद्धा वेगवेगळे असतात. आपण बघितलं की प्राचीन भारतामध्ये क्रिमिनल लॉ सुद्धा प्रत्येकासाठी वेगळे होते आणि सिव्हिल लॉ तर वेगळे होतेच. आपण प्राचीन भारतातल्या सिव्हिल लॉ विषयी बोललोच नाही, आपण फक्त क्रिमिनल लॉ विषयी बोलतोय. तर मोगल भारतामध्ये आले, म्हणजे इस्लामिक रुलर्स भारतावर आले आणि त्या इस्लामिक रुलर्सनी क्रिमिनल लॉ सारखे करण्याचा प्रयत्न केला. पण ते सारखे करणं म्हणजे कसं होतं, तर त्यांनी ते वर्ण सिस्टीमला जास्त फोकस केलं नाही, त्यांनी इस्लाम आणि नॉन इस्लाम या लोकांवर फोकस केलं. ऍक्च्युली शरिया शब्दाचा अर्थ काय सांगता येते का तुम्हाला?
कुणाला माहित आहे शरिया शब्दाचा अर्थ? म्हणजे बघा, धर्मशास्त्र या शब्दाचा अर्थ काय आहे? धर्मावर आधारित असलेलं शास्त्र, म्हणजे नियम धर्माला धरून आहेत ते म्हणजे धर्मशास्त्र. शास्त्र म्हणजे रूल्स. तसं हे काय आहे? तसं शरिया म्हणजे काय? शरिया म्हणजे श्रद्धावानांसाठीचे नियम. श्रद्धावान म्हणजे कोण? श्रद्धावान म्हणजे मुस्लिम. जो मुसलमान आहे तो श्रद्धावान आहे. अल्लावर ज्यांची श्रद्धा आहे त्याच्यासाठीचे नियम, श्रद्धावानासाठीचे पवित्र नियम, असं शरिया शब्दाचा अर्थ आहे. ते कुणाला प्रॉब्लेम असेल तर मला वेगळा चुकीचा अर्थ असेल तर मला तसंही सांगा बरं. ठीक आहे, आपण अर्थ अजून मॉडिफाय करूया, किंवा मी हा अर्थ का सांगतो हे तुम्हाला एक्सप्लेन करू शकेन. सो शरिया शब्दाचा अर्थ होतो श्रद्धावानांसाठीचे पवित्र नियम. आणि अर्थातच मग मुस्लिम लोकांसाठीचे नियम आहेत. नॉन मुस्लिम लोकांना काय, तर त्यांना त्यावेळेचे स्थानिक काजी आहेत ना, तर ते त्या नियमानुसारच सजा द्यायची, किंवा काही वेळा जे लिबरल काजी असायचे ते हिंदू तिथल्या धर्मशास्त्रांची मदत घ्यायची. आणि मग संपूर्ण भारतामध्ये असा प्रकार चालू होता. मुघल जे स्टेट आहे ना, तर ते बऱ्यापैकी हे डिसेंट्रलाइज्ड स्टेट होतं. डिसेंट्रलाइज्ड म्हणजे काय, की मुघल भारतावर जरी सगळ्या भारतावर रूल करत असले तरी त्या त्या भागात स्थानिक राज्यावर त्यांनी आपली जबाबदारी सोपवली होती. म्हणजे शहाजी महाराजांना राजेच म्हटलं जाते, कारण ती जहागिरी शहाजी राजे सांभाळायचे. कर्नाटकामध्ये शहाजी राजे जहागिरी सांभाळायचे. जसं राजपूत राजे आहेत तर ते आपापल्या भागामध्ये आपली राज्य सांभाळली जायची. तर एका अर्थानं हे डोमिनियन स्टेट्स होते, म्हणजे त्यांना आपली अंतर्गत स्वायत्तता होती. जे मेझाराजे जयसिंग आहेत, अनेक असे राजपूत राजे आहेत जे की आपले राज्य सांभाळत होते. ते मोगलांच्या दरबारामध्ये मनसबदार होते आणि त्यांचे आपले राज्य त्यांनी मोगलांसोबत सबसायडरी अलायन्स करून, म्हणजे हा करेक्ट शब्द नाही, परंतु मोगलांसोबत अलायन्स करून मोगलांच्या अधीन राहून त्यांनी आपली राज्य राखली होती. आणि या राज्यामध्ये त्यांनी मग अर्थात शरिया नाही तर त्यांनी जी धर्मशास्त्रातली पद्धत आहे तीच चालू ठेवली होती. सो मोगल एम्पायर मध्ये सुद्धा काजी किंवा हे पंडित आपापल्या पद्धतीनं हे क्रिमिनल लॉ फॉलो करत होते. लक्षात येते? हे लक्षात आलं का मोगल रूल मध्ये कसं होतंय? आता मग गोष्ट बदलली कधी, की हे मोगलही गेले आणि राजपूतही गेले आणि सत्ता आली ब्रिटिशांच्या हातामध्ये. आणि तेव्हा त्यांना हे नियम बदलायची गरज वाटू लागली, की हे काय वेगळं आहे, की हे मुस्लिमांसाठीचे वेगळे नियम, हिंदूंसाठीचे वेगळे नियम, ब्राह्मणांसाठीचे वेगळे नियम, शूद्रांसाठीचे वेगळे नियम, एवढ्या युनाइट भारतावर राज्य करायचंय तर मग त्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज वाटू लागली. त्यांना युनिफॉर्म क्रिमिनल कोडची गरज वाटू लागली. आणि मग त्यांनी हे क्रिमिनल कोड एकसारखे करून टाकले. आणि ह्याच्यामध्ये कुणाला काही जास्त त्रास झाला नाही, की क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी सारखे केले. म्हणजे त्यांनी ब्राह्मणांपासून शूद्रापर्यंत क्रिमिनल लॉ सगळ्यांना सारखे केले. आणि मग ब्राह्मणांना सुद्धा सजा व्हायला लागल्या ब्रिटिश काळामध्ये. म्हणजे अनेक खोत आहेत त्यांना फाशी देण्यात आली. खोत म्हणजे कोकण मधले जो सगळ्या सत्ताधीश जमात असायची तर ते कोकण ब्राह्मण असायचे. सॉरी, हे खोत म्हणजे कोकण मधील सगळ्यात सत्ताधीश जमात, सत्ताधीश असलेली माणसं. आणि हे खोत हे ब्राह्मण होते. आणि त्या काळामध्ये मग खोतांना सजा देण्यात येऊ लागले. म्हणजे ब्राह्मणांना सजा होऊ शकते, मृत्यूदंड होऊ शकतं, कारण त्यांच्यासाठी क्रिमिनल लॉ वेगळा आणला. हा क्रिमिनल लॉ वेगळा आणला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असल्यापासूनच. म्हणजे तुम्हाला लॉर्ड हेस्टिंग्स हे नाव माहित असेल, स्पेशली युपीसीच्या विद्यार्थ्यांना. तर त्यांनी मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, हिंदूसाठी वेगळा कायदा ही गोष्ट बंद केली. कारण मुस्लिम अपराधी असेल तर हिंदूची साक्ष चालायची नाही, किंवा जर ब्राह्मण अपराधी असेल तर तिथं शूद्रांची साक्ष चालायची नाही. हे जे सगळे नियम आहेत तर ते त्याने कॅन्सल केले आणि सगळ्यांना एकच कायद्यामध्ये बसवता येते का बघितलं. क्रिमिनल लॉ त्यांनी एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून जी सुरुवात झाली ते शेवटी त्याचं काय झालं, की सगळ्यांना सारखेच कायदे लॉर्ड हेस्टिंग्सनं प्रयत्नाला सुरुवात केली. आणि त्याचा शेवट काय झाला,